एलोहिमचं शिक्षण पाहते आपण अनेक वचनामध्ये ते नाव आहेत. पिता बघत आहे, पुत्राच्या बाबतीत देखील आता आम्ही बघत आहे की तो त्या सर्वात पहिला तो अस्तित्वात आलेला होता. आम्ही दोघे एक आहोत इथं तो दाखवते. आणि पुढे जे काय की आम्ही पाहतोय की अदोनाई एलोहिम जो आहे, जो होता व जो येणार, तो सर्वसमर्थ तो असे म्हणतो. इथं ग्रीक प्रोनाउन्सेस घेऊन फायदा नाही. आलेप मध्ये जे प्रोनाउन्सेस मध्ये जे अर्थ येतात ते ग्रीकच्या आलेप मध्ये येत नाही. ओमेगा मध्ये आणि ताओ या दोन्ही जे काही की मुळाक्षराच्या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे अर्थांमध्ये आणि उच्चारामध्ये, त्याच्या अर्थांमध्ये. इथं तो दाखवते की अदोनाई एलोहिम जो आहे, जो होता व जो येणार, तो सर्व समर्थ तो म्हणतो की मी आले व ताव असं आहे. प्रकटीकरण पहिला अध्याय 8व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. प्रकटीकरण जे काही 22वा अध्याय 13व्या वचनामध्ये देखील काही आम्हाला पाहायला मिळतं की येशू मसीह सांगतो की मी आले व ताव म्हणजे पहिला आणि शेवटचा, आदी व अनंत असा मी आहे. त्याने अजून पृथ्वी व शेत निर्माण केलेले नव्हते आणि भूमीच्या धुळीचा आरंभही झालेला नव्हता तेव्हा मी जन्मलो. मसीहा इथं नीतिसूत्रामध्ये शर्मोनाला झालेल्या प्रगटीकरणाच्या माध्यमातून तो दाखवते. नीतिसूत्रे 8वा अध्याय 26व्या वचनामध्ये की त्याने अजून पृथ्वी व शेत निर्माण केलेले नव्हते आणि भूमीच्या धुळीचा आरंभही झालेला नव्हता तेव्हा मी जन्मलो किंवा तेव्हा मी अस्तित्वात आलो. मसीहा तो इथं तो दाखवते तेव्हा मी आलो अस्तित्वात. आणि त्याचे नाव अद्भुत सल्लागार, पराक्रमी एलोहिम, सार्वकालिक अब्बा, शांतीचा राजकुमार असं त्याला म्हणतील. मसीहाच्या बाबतीत जे यशया संदेशाने भाकीत केलेलं होतं, यशया संदेशा ग्रंथ 9वा अध्याय 6 वचन, जे काय की नाताळाच्या सीझन मध्ये अनेक चर्चेस मध्ये ते वापरतात, पण एक शब्द वापरत नाही ते. यातले अनेक शब्द ते वापरतात. पराक्रमी एलोहिम किंवा देव, सार्वकालिक पिता म्हणजे आबा जो आहे. पुढे जे काही आम्हाला पाहायला मिळते की अद्भुत सल्लागार, काउन्सिलर, आणि पुढे जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतंय की शांतीचा राजकुमार. हा राजकुमार शब्द कोणत्याही चर्च मध्ये जे काय की संदेशाच्या टाइमात तो शब्द वापरत नाही. का? कारण त्यांच्या भाषांतरातल्या शब्दामध्ये तो शब्द नाही. 9व्या अध्याय 6व्या वचनामध्ये काय आलं तिथं? शांतीचा अधिपती. अधिपती नाही, तो यावे एलोहिमचा तो पुत्र आहे, राजकुमार आहे. तो एकुलता एक, तो भी एकुलता एक तो राजकुमार आहे तो मसीहा. आणि म्हणून इथं जो काय की शांतीचा राजकुमार असं त्याला म्हणतील. जे काय आम्ही पाहतो अशा प्रकारे पवित्र शास्त्रात जे काय की अनेक संदर्भ वचन आहेत की ते स्पष्ट इथं दाखवतात की येशू मसीहाचं जे अस्तित्व
हे निर्माण, हे सर्व विश्व आणि सर्व गोष्टी निर्माण करण्याच्या आधीपासूनच होतं. नवीन घरातलं नाही, मसीहाचं जे वस्तुस्थिती सर्वात आधी आहे. अर्थात यावे अब्बा आणि बेन मसीहा आणि कादोश रुव्वा हे जेव्हा एकत्र असे जेव्हा दाखवले जातात, तेव्हा हा शब्द एलोहिम तो तिथं वापरला जातो. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की जिथं एलोहिम शब्द आलेला आहे, तो एलोहिम शब्द अर्थात तिथं यावे अब्बा बेन मसीहा आणि कादोश रुव्वा अर्थात यावे वडील, बेन म्हणजे मुलगा, मुलगा मसीहा आणि पवित्र आत्मा हे जेव्हा ट्रिनिटी जेव्हा एकत्र अशी शो केली जाते, दाखवलं जातं, तिथं पवित्र शास्त्रावरचा जो शब्द आलेला आहे एलोहिम. म्हणून तो अनेक वचनामध्ये ईम प्रत्यय तो दाखल जातो. आता पुढील प्रश्न महत्वाचा आहे की आकाश व पृथ्वी अस्तित्वात आणण्याच्या वेळेस तेथे कोण कोण व किती जण उपस्थित होते? हे जे वचन देत असताना, हे विश्व जे काय की निर्माण करत असताना तिथं कोण कोण आणि किती किती लोक, कोण कोणते लोक तिथं उपस्थित होते? एक नॉर्मल आमच्यासारखे अभ्यास झालेले लोक काय म्हणाल की पवित्र आत्मा तिथं दाखवला दुसऱ्या वचनामध्ये की पण त्या यावे एलोहिमचा आत्मा जे काय की पानावर जे काय की मूव्ह होत होता, हालचाल करीत होता, पिता दाखवतात. अनेक जण, काय काय जण 2 जणांना तिथं दाखवतात. काय काय जणांचा अभ्यास झालेला आहे तिथं 3 जण दाखवतात की तिथं यावे अब्बा दाखवतात, जे काय की मसीहा तिथं दाखवतात, पुत्र जो त्याचा मुलगा, आणि पुढे जे काय की पवित्र आत्मा तिथं दाखवतात. किती जण होते तिथं? हे विश्व निर्माण करत असताना हे एरेस आणि हे जे शमाईम, हा जो शमाईम हे जे काही निर्माण करत असताना किती जण तिथं होते? काय उत्तर नाहीये. का? कारण आम्हाला तितक्या ज्ञानापर्यंत चालवलं नाही कोणी. थोडं लांबल्यानंतर काय चलबिचल होतात आमची म्हणा. संदेशाचा भाग थोडा लांबला की थोडं चलबिचल होतं, पण त्या देवाच्या आत्म्याची व्याकुळता असते की त्या प्रत्येक हा त्याच्या वचनाच्या ज्ञानाचा भाग सर्वांपर्यंत पोहोचावा. त्याचं जे वचन आहे, पवित्र आत्म्याची उत्सुकता असते की त्याच्या सर्व लेकरांना त्याच्यामधलं असलेले जे ज्ञान, मसीहामध्ये असलेले जे ज्ञान ते सर्वांना प्राप्त व्हावं. पण आम्ही अर्थ कुठं? वेळेकडं. वेळ झाली, वेळ भरपूर होते, संपत बी नाही लवकर. मसीहाने त्याच्या ह्या शुभवर्तमानामध्ये क्लिअर कट दाखवले. हे त्याचे जे संदेश, त्याच्या वचनाचं ज्ञान, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणाऱ्या ज्या काय सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जे काय की तो इथं दाखवते. ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. ज्यांना ऐकायची उत्सुकता आहे, ज्यांना काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय, ज्यांना ते प्राप्त करून इतरांपर्यंत जे काय की आता वाटायचंय. दुकानदार होलसेल करून माल घेत असतो. होलसेल व्यक्ती जी आहे त्या होलसेल व्यक्तीकडून काय घेतो? माल घेतो. तो दुकानदार स्वतःसाठी ठेवत नाही. जितका आलेला भरपूर जो माल आहे तो कोणासाठी घेतो? इतरांना वाटण्यासाठी. ही मेथड आमची नाहीये. आम्हाला कंटाळा येतो. आम्हाला शिकण्याचं जे काय की शिक्षण म्हटलं की कंटाळा येतो. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही तयार नाही. मसीहाच्या काळामध्ये देखील तसंच होतं. म्हणून तो इथं स्पष्टपणे दाखवतो की ज्याला ऐकायला कान आहे त्याने ते ऐको, त्याने ते ग्रहण कर. पौलाचा संदेश चाललेला असताना जे काय की ते मुलगा जे काय की ते दरवाजा खिडकीमध्ये बसलेलं होतं आणि संदेश चालू असताना आम्हाला पाहायला मिळतं की त्या काही चांगली गार हवा आली. जसं इथं खुर्चीवर काही लोक बसून झोप घेतात तसं ते झोपी गेलं. काय झालं ते झोपामध्ये?
खाली पडलं आणि मेलं. आध्यात्मिक जीवन त्यांचं मेलंय. फार महत्वाचं आहे. आम्ही जेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोग्राम, वेगवेगळ्या प्रकारचे असे जे लेक्चर्स, लहानपणी असताना देखील बारामतीच्या बोर्डिंगमध्ये असे प्रकारचे लेक्चर आम्हाला ते हाऊस फादर आमचे जे काही घेऊन जायचे दौंडला किंवा वेगवेगळ्या ठिकठिकाणी, आणि त्याला सांगायचे कान देऊन लक्ष ऐकायचंय. कानाच्या द्वारे ते वचन तुमच्या जे काय आहे की हृदयपटामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये ती रेकॉर्ड करायची, की जेणेकरून तुम्हाला परत ती ओपन करता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे. शिकवत असताना काय काय लोक चुळबुळ करत असताना मग ते जे काय की प्रवक्ते जे आहे, मिशनरी जे आहेत ते सांगायचे. कारण आम्ही मिशनरीला फार जवळून पाहिलं, कारण आमचे ते रॉयल साहेब म्हणून होते ऑस्ट्रेलियाचे मिशनरी, बिचारे सर्व सोडून आलेले आहेत. तर कंटिन्यू कर ना. हा, तर परत आम्ही पाहतोय की जेव्हा काय काय लोक कंटाळा करायचे आणि नंतर ते जे प्रवक्ते आहे मिशनरी ते सांगायचे की ज्यांना ऐकायची आता इच्छा नाहीये, इच्छा ते वापरायचे शब्द, ज्यांना ऐकायची इच्छा नाहीये त्यांनी उठावं, शांतपणे बाहेर जावं किंवा आपलं तुमचे जे काही काम असतील ते काम करायला जावं. पण ज्यांना ऐकायचंय त्यांच्यामध्ये तुम्ही आडकाठी आणू नका. ज्यांना पाहिजे ऐकायला त्यांच्यामध्ये तुम्ही आडकाठी आणू नका. बंधन नाहीये तुम्ही 4 तास इथं बसणार. ज्याला पाहिजे ते बसतील, ज्याला जायचं ते जातील. मिशनरी बेस्ट होता. इथं देखील जे काय आहे की जे ज्ञान प्राप्त होत असताना ते ज्ञान आम्हाला जे काय आहे की इथं वाटायचंय, दुसऱ्याला द्यायचंय. तो त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्या मसीहाने शिकवलेल्या सर्व गोष्टी तो शिकवेल आणि त्या सर्व गोष्टीची आठवण करून देईल. आठवणीत ठेवणं हे महत्वाचा भाग आहे. दुसरा पुढील जे सेक्शन मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं, एलोहिमच्या बाबतीत आम्ही अनेक ज्या गोष्टी पाहिल्या की हे पृथ्वी आकाश जे काय की निर्माण करत असताना तिथं कोण होता, आणि ह्याचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करामध्ये तो सेक्शन आहे. हे जे चाललेलं आहे हे डोक्यावरून जाण्यासारखा भाग नाही आहे. चित्त स्थैर्य हे मेमोरीज बरोबर त्या शब्दांच्या बरोबर मध्ये आम्ही ठेवली तर आम्हाला सर्व त्या गोष्टी सोयीस्कर आणि सर्व गोष्टी चांगल्या अशा वाटतील. त्या निर्मितीच्या वेळेस आम्हाला जे काय की इथं पवित्र शास्त्रामध्ये जे काय की जे तिथं उपस्थित असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या गोष्टी देखील पाहायला मिळतात. यहोवे एलोहिम अब्बा, 2 नंबर बेन मसीहा, 3 नंबर कौदोश रुआ पवित्र आत्मा, 4 नंबर वायू द्वारे निर्माण केलेले देवदूत, वायूच्या द्वारे निर्माण केलेले देवदूत 4. 5 नंबर अग्नि ज्वालेच्या द्वारे निर्माण केलेले देवदूत, जे आकाशातील प्रथम निर्मितीतले जे पवित्र जनते सर्व ते त्या वेळेस ही पृथ्वी आणि आकाश निर्माण करण्याच्या वेळेस तिथं ती उपस्थित होती. ते सर्वजण तिथं जे काय की ते उपस्थित होते. योबाच्या ग्रंथामध्ये इथं जे काय की आम्हाला त्याचा जो संदर्भ जो आहे तो पाहायला मिळतो. योबाचा जो ग्रंथ आहे 38वा अध्याय, या 38वा अध्यायामध्ये तिथं कोण कोण लोक होते त्यातल्या दोन महत्वाच्या गटांची जे काही तिथं तो उल्लेख आलेला आहे. देवपुत्र उच्च स्वराने ते गीत गात होते. काय हे वचन? योग 38वा अध्याय. पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होता?
तुला समजण्याची अक्कल असेल तर मात्र सांग, तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे, तिला मापन सूत्र कोणी लावले हे तुला ठाऊक आहे का? तिचा स्तंभाचा पाया कशावर घातला, तिचा कोणशिला कोणी बसविला? त्या समय प्रभात नक्षत्राने मिळून गायन केले, देवपुत्राने सर्वांनी मोठ्याने गजर करून जय जयकार केला. अस्तित्वात आणण्याच्या वेळेस अदृश्य निर्मितीतली जे पवित्र जनांचा जो समूह तो त्यावेळेस तिथे उपस्थित होता. ते सर्व जे काय की अद्भुत कृत्य आणि स्तुती आणि जे काय की मोठ्याने गजर करत ते सर्वजण तिथं होते. या शिक्षणाचा जर अभ्यास करायचा झाला तर उत्पत्तीतल्या जे आम्ही पाहतो की योबाचा ग्रंथ, नीतिसूत्रे, संदेशाचे ग्रंथ, शास्त्रलेखाची पुस्तकं, या सर्वांचा जो काय की जर अभ्यास जर आम्ही व्यवस्थित केला तर आम्हाला हे उत्पत्तीचं पुस्तक समजायला सोपं जातं, नाही तर नाही. योग देखील जे काय की आम्हाला पाहायला मिळतो आमच्यासारखाच होता, मानवासारखा. परंतु योबाला इथं जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाकडे आज मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. महत्वाचा प्रश्न. योबाचा ग्रंथ 38वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये तो सांगत आहे, यावेळी एलोहिम त्याला सांगत आहे की जो ज्ञान शून्य शब्दाने बोधावर अर्थात संदेशावर अंधार पाडतो असा तू कोण? आता संदेशामध्ये आम्हा कोणत्याही मानवाला हस्तक्षेप करता येत नाही. मनुष्याच्या इच्छेने तो कधीही संदेश आलेला नाही. तो संदेश तो स्वतः कादोश्रोवा करून पवित्र आत्म्याकडून येत असतो, परंतु आम्ही त्याला हार कधी आणतो? पवित्र आत्म्याला आम्ही हार कधी आणतो? संदेश नकोय. पौल मंडळाला लिहितो की संदेश सांगण्याची तुम्ही इच्छा बाळगा, संदेश देण्याची तुम्ही इच्छा बाळगा. पण आम्ही जे काय की त्या पवित्र आत्म्याला हार कधी आणतो, अभेद करतो. संदेश नको आम्हाला. मोजक्या तासामध्ये पाहिजे, मोजक्या घंटेमध्ये पाहिजे. जगातल्या जे काही मौज मजा करत असताना आम्ही कोणत्याच प्रकारे टायमिंगचं लिमिटेड ते काही ठेवत नाही. पण जेव्हा पवित्र आत्म्याकडून येणारे जे संदेश असतात त्यावेळेस आम्हाला जे काय की ते संदेश नको वाटतात. अभेद करतो आम्ही. अनेक मंडळांमध्ये सभासद अभेद करत आहे संदेशाचा. संदेश हा माणसाच्या इच्छेप्रमाणे कधी येत नाही. आम्हाला देखील जे काय की जेव्हा संदेश द्यायचा असतो रविवारी त्यावेळेस जे काय की शुक्रवार शनिवार त्याच्या आधी जे काय की बसून प्रार्थनेमध्ये जो विषय विचारावा लागतो, कोणत्या विषयावर मला बोलायचंय, तुमच्या मनाच्या इच्छेवर त्याचे पवित्र आत्म्याचे विषय नसतात. पवित्र आत्मा जो आहे तो पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे तो दर्शवेल त्याप्रमाणे त्या सेवकाला चालवं लागतं. परंतु जेव्हा सेवक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या पवित्र आत्म्याचं वास्तव्य त्या सेवकामध्ये नसतं. त्या व्यक्तीमध्ये, संदेश सांगणाऱ्या व्यक्तीमध्ये त्याचं पवित्र आत्म्याचं वास्तव्य नसतं. त्याचा उद्देश असतो पवित्र आत्म्याचा आहे की ह्या मंडळीतले त्याचे जे लोक आहेत, त्याची जी वधू आहे मसीहाची, त्याला कोणत्या प्रकारचा जो संदेश देणं, कोणत्या प्रकारचं जे मानना त्यांना देणं, हे निर्भय करतो पवित्र आत्म्यावर अवलंबून असतं, मानवाच्या इच्छेप्रमाणे नसतं. जेव्हा आम्हाला ते वचनाचे संदेश वचन टोचतो त्याचा अर्थ की ते वचन आमच्या हृदयामध्ये त्या दुधारी तलवारीसारखं आरपार छेदलं गेलं. अनेकांना संदेशाच्या द्वारे उन्नती प्राप्त होत असते, उत्सुकता, आनंद प्राप्त होत असतो पवित्र आत्म्याच्या. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची म्हणजे आत्मे या योगाच्या देवताने बंद केलेले, सैतानाने बंद केले. कोणत्याच प्रकारे त्यांना त्या एलोहिमचे जे सुवार्ता प्रसाद
सुवार्तेची वचनं त्यांनी ऐकू नये म्हणून त्यांनी त्यांची कानं बंद केलेली. कठीण आहे. इथं जे काय की तो त्यासाठी इथं योबाला तो प्रश्न विचारत आहे. ज्ञान शून्य शब्दाने बोलावर अंधकार, संदेशावर अंधकार पाडणारा तू कोण आहे. बायबल भाषांतरामध्ये काय आलेलं तो शब्द, शब्द बोल, दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण. दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा तू कोण. तर मर्दाप्रमाणे कंबर का, पण मी जे काय विचारतो त्याचं तो उत्तर तुम्हाला दे. ज्ञानी लोकांसारखं जे आपली कंबर का सांग, मी तुला जे विचारलं त्याचं उत्तर. आणि ते प्रश्न पुढे विचारलेले. ही तर योग त्याने केलेली चूक, ही चूक कबूल करतो 42वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये, की जो ज्ञान शून्य शब्दाने मसलत गुप्त ठेवतो तो कोण आहे. तर जे मी समजलो नाही ते आणि ज्या अद्भुत गोष्टी माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहेत, ज्या मला ठाऊक नव्हत्या, त्या मी बोललेलो आहे. बायबल सोसायटी मधून बघू. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण, तो मी. जास्त मला समजत नाही ते मी बोलतो. ते माझ्या आटोक्या बाहेरची अद्भुत आहे, ते मला कळले नाही. इथं तो दाखवते, एक्सेप्ट करते. आमच्यासारखं जे काय आहे की तो अज्ञानाचा अंधकार संदेश वचनावर तो पाडायचा प्रयत्न करत आहे. नंतर ते चूक ते लक्षात आले. अभ्यासासाठी योग 38वा अध्याय 101 ते 41 आणि नीतिसूत्रे 8वा अध्याय 22 ते 30 वचनापर्यंत जे काय की आपल्याला जे काही पाहायला मिळतं. आणि पुढे आम्ही पाहतो की ह्या ट्रिनिटीमध्ये पुढं किती जे काय की त्यामध्ये तो विचारते प्रश्न, आपण घरी गेल्यानंतर त्याचं ते वाचन करावं. आता इथं आम्हाला जे काय की पाहावंच मिळतं, यावे अब्बा आज्ञा किंवा ऑर्डर्स, कमांड होय. यावे जो अब्बा आहे तो आज्ञा किंवा ऑर्डर तो आहे. स्तोत्रसंहिता 148:5, स्तोत्रसंहिता 148:5, ते यावे अदोनोचे नाव स्तवत, कारण त्याने आज्ञा केली तेव्हा ते अस्तित्वात आले. ऑर्डर, कमांड स्वतः पिता जो यावे अदोनाई तो देते. सेकंडली मसीहा, नॉलेज, ज्ञान. तेव्हा मी त्याच्याजवळ म्हणजे यावे अब्बाजवळ कुशल कारागीर होतो. नीतिसूत्रे 8वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये मी त्याच्याजवळ कुशल कारागीर होतो. पुढे पाऊल दाखवते कलसेकराच्या मंडळीला मसीहामध्ये ज्ञानाचे व सर्व बुद्धीचे सगळे निधी गुप्त ठेवलेले आहेत. कलसेकराचं पत्र 2रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं. नॉलेज, मसीहा त्याने आपल्या ज्ञानाच्या द्वारे हे सर्व काही दृश्य वस्तू निर्माण केले. आणि का तो श्रुवात जो सर्व समर्थ पवित्र आत्मा जो आहे, सामर्थ्य, पॉवर, ऑर्डर, नॉलेज आणि पॉवर, ट्रिनिटी एकत्र झाले. तेव्हा त्याने जे काय की हे शामाई आणि हा अरेस्ट, ही पृथ्वी आणि हे आकाश त्याने निर्माण केले. सामर्थ्य, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये जे काय की तिथं होता म्हणजे काही पाहायला मिळतं. पुढे पाहायला मिळतं की ह्या निर्मितीमध्ये आम्ही ही पृथ्वी कशी निर्माण केली त्याचा अभ्यास करत नाही. वेळ भरपूर जातो ना, आमची कॅपॅसिटी आम्ही ठेवली नाही जास्त अभ्यास करण्याची.
आता आम्ही काय करतो, अभ्यासाला बसतो रात्री संध्याकाळी 10 पासून 10, 11, 12, 1, 2, 3 पर्यंत वचनामध्ये स्तोत्र देखील सांगतो ना, जो अहोरात्र त्याच्या वचनाचं मनन करतो. मनन करणं गरजेचं आहे, शोधणं महत्वाचं आहे वचनामध्ये. सेक्शन पुढचं ह्याच्यात आहे पृथ्वीची निर्मिती आणि पृथ्वीचं जे आकाश ते. पण एक भेद मी तुम्हाला दाखवते पुन्हा, की जे आज आम्ही आकाश हा शब्द पाहतो, आकाश आहे, हे पृथ्वीचं आकाश वेगळं आहे. हे पृथ्वीचं आकाश होण्याच्या आधी सर्वात पहिल्यांदा एक जे काय की अनेक आकाश आहे, अदृश्य निर्मिती येतील, जे त्याने निर्माण केलेल्या मसीहाने, जे यावे एलोहिमचं सिंहासन होतं, ते आकाशाचं केंद्रबिंदू आहे अदृश्य निर्मितीचं. त्या ठिकाणी मसीहा होता, त्या ठिकाणी आद्य देवदूत होते, त्या ठिकाणी 4 प्राणी होते, त्या ठिकाणी वायूच्या द्वारे निर्माण केलेले देवदूत होते, त्या ठिकाणी अग्नीच्या द्वारे निर्माण केलेले देवदूत होते. हा सर्व पवित्र जनांचा समुदाय, हा हे विश्व दृश्य, हे सृष्टी, जे काही सृष्टी हे निर्माण करण्याच्या आधीची ती होती. आणि म्हणून पेत्र इथं तो त्या पत्रामध्ये दाखवतो की आकाशे पूर्वीच होती. या आकाशाबरोबर ते आकाश झालेलं नाही तयार. या आकाशांच्या आधी त्याचे आकाश, अदृश्य निर्मितीचे जे आकाशाचे निर्माण झाले, आकाश तर पूर्वीच निर्माण झालेले होते, त्याने केलेले मसीहाने, त्याची अदृश्य निर्मितीतली अनेक दालन आहे त्याच्यामध्ये. करिंथीकराच्या पत्रामध्ये जे काही आम्हाला पाहायला मिळतं, दुसऱ्या करिंथमध्ये पाऊल आम्हाला पाहायला मिळतं की तो 3ऱ्या आकाशापर्यंत उचलण्यात आला. अर्थात किती दालन आहे पहिल्या आकाशाच्या निर्मितीमध्ये, अनेक दालन, 7 दालनापर्यंत आहे. 7 दालन आम्ही पाहतो. आणि पुढे जे काही की या सर्व ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, पृथ्वीचं आकाश वेगळे आणि आकाशा अदृश्य निर्मितीतले जे आकाश निर्माण केलेले ते आकाश वेगळे, की जे त्याचं पहिलं सिंहासन त्यामध्ये होतं, त्यामध्ये आहे आजपर्यंत. तिथून सैतानाला खाली फेकण्यात आलेलं होतं, त्याला गर्व झाला, मी पण आला, त्या आकाशामधून त्याला खाली फेकण्यात होतं. त्याच्याबरोबर त्या ज्या देवताने बंडाळी केली, त्या देवतांना देखील त्याने त्या आकाशाच्या मधून फेकायचे खाली फेकला. तर तुम्ही आकाशातले दुरात्मे पाऊल हा शब्द देते. पृथ्वीवरचा जो अंधकार होता तो हाच होता. वचन 3 पासून पुढचा अंधकार तोच तर दुष्ट आत्म्यांचा, दुरात्म्यांचा होता, की जे खाली टाकण्यात आलेले असंख्य देवदूत होते, की ज्यांनी बंडाळी केली शैतानाबरोबर. आणि पुढे आम्ही पाहतो की त्या सर्वांना त्यांनी खाली टाकलं. म्हणजे अर्थात हे जे काही आम्ही आज फक्त 7 शब्दातल्या ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, की ह्या 7 शब्दामध्ये की 12 हा एलोहिम एट हा शमाईम एट हा एरेस्ट, अर्थात प्रारंभी सुरुवातीस यहोवेने एलोहिमने आकाशे आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली. ही अस्तित्वात आणली. ही प्रस्तावना आहे फक्त. या उत्पत्तीच्या पुस्तकाची ही प्रस्तावना आहे सारांशामध्ये. मूळ लेख 2ऱ्या वचनापासून पुढे आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण लक्षात घेत असताना फार मोठं अनेक ज्या गोष्टी आपल्या दोन्ही मंडळीच्या लोकांना ऐकायला मिळाल्या. थोडक्यामध्ये नाही आलं ना. 11:15 ते जवळजवळ आता 1:15 झालाय. थोडक्यामध्ये नाही झालंय तरी काटकसर झालेली.
काटकसर का झाले की तिथपर्यंत आपली कॅपॅसिटी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मला देणं, की जेणेकरून तुमच्या डोक्याच्या ते वाहून ते डोक्याच्या बाहेर जाऊ नये. थोडकंच परंतु भरपूर व्यवस्थित चांगल्या मराठीमध्ये ह्या सर्व गोष्टी शिकवल्या आहेत. इंग्रजी माध्यमच्या जे बाहेरच्या देशातले लोक आहेत त्यांना भरपूर चांगल्या प्रकारे ज्ञान मिळतं. आपल्या लोकांना नाही, मराठी भाषकांना नाही मिळत हे ज्ञान. पण प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये आज आपण जे काय की पहिलं वचन पाहिलं, त्याच्यानंतर पुढील वचनाकडे आपण दुसऱ्या वचनाकडे पुढे पुढील कधी पुढच्या नेमलेल्या समयामध्ये दुसऱ्या वचनाकडे